अगं थांब जरा, किती बरोबर चालते? चालणारच, मला माझ्या घरची ओढ आहे. अगं हळू हळू. अगं काय, आता तू धडकली असतेस ना माझ्यावर. अशी कशी धडकेन? अगं पण तू माझ्यावर कशाला चिडतेस? मी काय तुझी विहीण आहे? तिकडचा राग तू माझ्यावर काढू नकोस. आधी मला सांग, तू सुनेला घेऊन गेली होतीस ना, मग हात हलवत तू एकटीच कशी आलीस ग? आणि त्या दागिन्यांचं काय झालं? ते खोटे निघाले असं म्हणाली होतीस ना? मग जाब विचारलास का सखूच्या घरच्यांना? मग सोडते की काय? चांगलीच खरडपट्टी काढली. सगळे दागिने सोन्याचे बनवून द्या असं बजावलंच आहे, पण त्यांच्याच्यानी काही होईल असं वाटत नाही मला. म्हणजे खरे दागिने मिळेपर्यंत सखूला माहेरीच ठेवणार की काय? मग काय कामाची असली सून आणि असली माणसं? अगं मनोरमे, तुझी सून खूप गुणी आहे ग. मगाशी तू तिला इतकी ओरडत होती, पण ती लोकांना सांगत होती की माझ्या सासूबाईंना अपशब्द बोलू नका, त्या खूप चांगल्या आहेत म्हणून. हे बघ मनोरमे, द्रव्य, नाणं, सोनं यात नाती तोलू नयेत. चूक झाली असेल ना तर क्षमा करावी, गुण बघावेत. तुझी सून हसरी, गोजीरवाणी, नेकीची आहे ग. अगं अशा प्रकारे तू तिला गमावू नकोस. मला जाऊ द्या. नाही, ऐक आधी, तुझ्या मुलाचा हौसेने मांडलेला संसार तू मोडते आहेस, कळतंय का तुला? अगं सखूच्या, दिगूच्या भावनांचा तरी विचार कर. अगं सखू आणि दिगू वयाने लहान आहेत, शिवाय मोठ्यांच्या व्यवहारात सखूचा काय दोष? ऐक माझं, जरा पोपटेपणा आणि शहाणपणाने वाग. सारखं कसला तो संताप? परत बोलावून घे सखूला. हे बघ, तुझं नाव मोठं आहे, गावात मान आहे तुला, प्रतिष्ठा आहे तुझी मोठी. उगाच त्याला ग्रहण लावून घेऊ नकोस. डोक्यात राग घातलास आणि भ्रतार निघून गेला. आता सुनेला गमावू नकोस, कळतंय ना? म्हातारी वर्मावर घाव घालायलाच चपलेली असते. मान द्यावा तरी माझीच मान कापायला बघते. माझ्या प्रतिष्ठेचं मी बघून घेईन. ही कोण आहे? अर्ध्याहून जास्त लोकांवर माझं कर्ज आहे. ते काय बोलतील बिशाद, पण जोपर्यंत सोनं घरात येत नाही तोपर्यंत सखूचा मी विचार सुद्धा करणार नाही.